नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतंय जग, बदलतंय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास आमची जबाबदारी. देवगड तालुक्यातील मीठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या 5 मित्रांपैकी एक तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. स्थानिक मच्छीमारांनी तिघांना सुखरूप बाहेर काढले तर एकावर उपचार सुरू आहेत. बेपत्ता तरुणाचा शोध ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने युद्धपातळीवर सुरू आहे. रविवारी सायंकाळी 6च्या सुमारास मीठमुंबरी बागवाडी किनाऱ्यानजीक जे मुंबईहून पर्यटक आले होते ते पोहण्यासाठी पाण्यात गेले असता त्यातील 4 पर्यटक हे पाण्यात पोहण्यासाठी गेले होते आणि अचानक आलेल्या लाटेत ते बुडू लागले आणि वाचवा असा आरडाओरड ऐकल्यानंतर तेथील स्थानिक मच्छीमारांनी धाव घेतली. आपल्या 3 होड्यांच्या साहाय्याने त्यापैकी 3 युवकांना वाचवण्यात त्यांना यश आलं आणि त्यापैकी एक युवक हा बेपत्ता झाला. या बेपत्ता युवकाचा शोध घेण्याची मोहीम स्थानिक मच्छीमार त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचे अधिकारी, महसूल प्रशासन यांनी तात्काळ सुरू केली आणि आज या ठिकाणी अद्यापर्यंत या युवकाचा शोध न लागल्यामुळे आज या ठिकाणी देवगड किल्ला या ठिकाणी विशेषतः ड्रोन मोहिमेद्वारे त्यांचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने देवगड किल्ला या ठिकाणी देवगडचे तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव व अन्य महसूल प्रशासन, पंचायत समिती व अन्य अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. या ठिकाणी ड्रोन उडवण्यात आला आहे आणि या अनुषंगानं त्या युवकाचा शोध घेण्याची एक महत्वाची मोहीम या ठिकाणी राबविण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आपण जाणार आहोत देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे. पवार साहेब, एकंदरीत कालच्या घटनेनंतर आपल्या प्रशासनामार्फत कशा पद्धतीची कारवाई सुरू झाली आहे आणि यात आपण आज या ठिकाणी आलात, आपण कोणती मोहीम राबवित आहात, आपण काय सांगाल? घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. कालच्या स्थानिक मच्छीमार बांधवांच्या मदतीने 4 तिघांचा जीव वाचवण्यात यश आलं, परंतु एक जण जो आहे तो अद्याप मिळालेला नाही. सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासून मीठमुंबरीच्या ज्या घडलेल्या घटनेच्या ठिकाणी आम्ही स्वतः आणि पोलीस प्रशासन, गट विकास अधिकारी साहेब आणि सभापती साहेब हेही आणि इथे रमेश तारी यांचं नेहमी सहकार्य असतं या कामासाठी, तेही होते. आणि मग तिथून असं काही त्याचं सुगावं लागेना. मग मत्स्यबंदर विभागाचे वाघमारे साहेब यांना संपर्क केला आणि त्याने तासात आपल्याकडे इथे ड्रोन कॅमेरा पाठवून दिला आणि आता आपल्याला ड्रोनच्या सहाय्याने फांसे, पडवणे, गिरिये या भागात जवळपास ह्या ड्रोनची कॅपॅसिटी 25 किलोमीटर अंतरावरचे शोध घेऊ शकतो अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे आणि त्या सहाय्याने आपल्याला शोध मोहीम चालू आहे. या अनुषंगानं आपण जे पर्यटक आले होते, जे बेपत्ता झालेत किंवा आता जे बुडताना ज्यांना वाचवलं त्यांच्याशी संपर्क झाला आहे काय किंवा कसं काय? या दरम्यान पोलीस विभागाकडून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधलेला आहे आणि जो बेपत्ता मुलगा आहे त्याचे काका आणि काकीशी संपर्क प्रत्यक्षात साधलेला आहे आणि ते इकडे येण्यासाठी रवाना झालेले आहे.
आणि एकंदरीत पाहता संपूर्णपणे काल घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देवगड परिसरात, देवगड तालुक्यात एक वेगळीच खळबळ माजली. परंतु त्या अनुषंगाने या ठिकाणी स्थानिक मच्छीमार रमेश टाळी व त्यांचे सर्व सहकारी यांनी या बुडणाऱ्या 3 युवकांना वाचवण्यात यश आलं. त्याचबरोबर त्यातील एक तरुण हा अत्यवस्थ होता. त्याच्यावर देखील प्राथमिक उपचार त्या बीचवर करण्यात येऊन रुग्णालयात नेण्यात आलं. त्याचेही प्राण वाचले. आणि एक युवक हा बीचवर असल्यामुळे तो समुद्रात गेला नव्हता. परंतु जो बेपत्ता होता त्याचा शोध अद्यापही न लागल्यामुळे आज मत्स्य विभागामार्फत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्याचा शोध घेण्याची मोहीम चालू आहे. संबंधित जे युवक आहेत त्यांच्या नातेवाईकांशी देखील संपर्क साधण्यात आलेला आहे आणि त्यानुसार त्यांचे नातेवाईक आता देवगडमध्ये दाखल होतील. एकंदरीत पाहता 25 किलोमीटरच्या अंतरात या ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बेपत्ता युवकाचा शोध घेण्याची मोहीम चालू आहे. देवगड असो, पडवणे असो, अन्य किनारे आहेत त्या ठिकाणी 25 किलोमीटरच्या अंतरात या बेपत्ता युवकाचा शोध करण्यासाठी ड्रोन यंत्रणा या ठिकाणी कार्यरत झालेली आहे. एकंदरीत माता या घटनेमुळे संपूर्णपणे प्रशासनाला जरी एक वेगळी भूमिका घ्यावी लागली असली तरी स्थानिक मच्छीमारांचं योगदान हे देखील त्यात महत्वाचं आहे. आणि आज पूर्णपणे घटना घडल्यापासून आजपर्यंत स्थानिक प्रशासन देखील आपल्या आपल्या पद्धतीनं विशेष प्रयत्न करीत आहेत. सिंधुदुर्ग 24 ताससाठी दयानंद मांगले, देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.